नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये मधुने जे काही तिच्या मैत्रिणीबद्दल सांगितलेले असते म्हणजे ते स्वतः तिच्यावर अवलंबून असते, तर विजया तोंडालाच हात लावते आणि आजकालच्या मुलावर विश्वास ठेवता येत नाही असे ती स्पष्ट शब्दात मधुला उत्तर देते आणि त्या दोन मुलींना सुद्धा फसवतो तो मुलगा आणि घरच्यांना सुद्धा। त्या दोन मुलींची आयुष्य पणाला लागली, मग हा मुलगा असे कसे वागू शकतो? तेव्हा मधु म्हणते की ते तिला वाटते कारण तो मुलगा इतका गुणी आहे आणि इतका सत्यवादी समजूतदार, तो असा वागेल हे घरातील कुणालाच वाटणार नाही। तो इतका गुणी मुलगा आहे। तेव्हा विजया काकी म्हणते की अगं तो इतका गुणी आहे तरी सुद्धा हे सर्व घडले आणि त्याने हे स्वतः केलेस ना, आणि तू त्या मैत्रिणीला सांग की हे सर्व असा विचार करण्यापेक्षा तू सरळ सरळ त्या मुलाला विचारूनच टाक एकदा। आणि खरं म्हणजे ती कशी बोलणार, कारण ती तुझीच मैत्रीण तुझ्यासारखीच असणार। बिचारी बापडी। मधु म्हणते की वहिनी तसे नाही, परंतु तेव्हा विजय म्हणते की मग कसे आहे, आणि त्याने हे सर्व केले म्हणजे तो काही दूधखोळा वगैरे नाही, आई आहे ना ती त्याची, मग सरळ सरळ तू त्याला जाब विचार आणि त्याने जर उत्तर नाही दिले सरळ सरळ तर लगेच तू त्याला कान उपटून त्याला ह्या सर्वांचा जाब विचारण्यासाठी सांग। अशा गोष्टींचा वेळीच जाब विचारायला हवा, नाहीतर परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल आणि मग काही करता येणार नाही। तर मधुला आणखीनच धक्का बसत असतो। तर विजय म्हणते की चला आता स्वयंपाकाची तयारी करायची, नाहीतर वेळ निघून जाईल। मधु मात्र आणखीन टेन्शनमध्ये येते। त्यानंतर इकडे गुंजा आपल्या रूममध्ये असते आणि ती साहेबांच्या हातातील तो धागा कसा काढायचा याचा विचारच करत असते। तेवढ्यात कबीर अचानक दरवाजा उघडून आतमध्ये येतो, तर गुंजा ही डचकते। तेव्हा कबीर विचारतो की मृण्मयी कुठे आहे, तर गुंजा सांगू लागते की दिवसभर घरामध्ये झोपून होत्या, परंतु आता त्या कुठेतरी बाहेर गेल्या। तेव्हा कबीर म्हणतो की तिचे असेच होते, मी तिला सरप्राईज देणार होतो आणि आता सर्वात अगोदर तिला सांगायचे होते, परंतु तीच घरातून गायब आहे। तर गुंजा विचारते की साहेबा कोणती बातमी आहे? तेव्हा कबीर खुशून गुंजाला म्हणतो की सॉलिड बातमी आहे आणि ते आपण डोंगरवाडीला ज्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवले होते, तर त्यामुळे माझा सरकारकडून सत्कार होणार आहे। तर ते ऐकून गुंजा सुद्धा खूप खुश होते। तेव्हा गुंजा लगेच कबीरला अगोदर तुम्ही खोलीच्या बाहेर जाण्यासाठी सांगते। तर कबीर म्हणतो की अगं काय करतेस, सकाळी सुद्धा असेच काहीतरी तू बरचळत होती, धागा सोडवावा म्हणून तू माझ्या मागे लागली होती आणि आता इतकी आनंदाची बातमी मी तुला सांगितली, त्यावर रिॲक्ट करायऐवजी तू मलाच बाहेर जाण्यासाठी सांगते। आणि हे बघ आपण काही चुकीचे करत नाही, आपल्या मनामध्ये सुद्धा चुकीचे नाही, त्यामुळे बावळटासारखे तू वागू नको, मी तुला अगोदरच समजावतो। तेव्हा गुंजा म्हणते की तसे नाही साहेबा, परंतु बायामध्ये ह्या खूप गोष्टी असतात घरामधल्या, ते तुम्हाला नाही समजणार आणि त्या पुरुष माणसांना समजायच्या सुद्धा नाही आणि त्यांना सांगायच्या सुद्धा नसतात। कबीर म्हणतो की गुंजा तू हे काय बोलतेस? तर गुंजा म्हणते की साहेबा अगोदर तो धागा तुम्ही काढून टाका, उगाच घरामध्ये तमाशा नको। म्हणतो की त्याने काही फरक पडणार नाही। तर त्यावर गुंजा म्हणते तुम्ही जर तो धागा काढून टाकला तर मृण्मयी ताईंच्या जीवाला घोर लागणार नाही आणि रात्री घरामध्ये तमाशा नको आणि अजून कुणाचा तरी जीव शांत होईल। तर कबीर म्हणतो की काय बोलतेस? तर गुंजा ही कबीरच्या हाताला धरून त्याला बाहेर जाण्यासाठी सांगत असते। तर कबीर म्हणतो की एक मिनिट गुंजा, कुठलीही श्रद्धा अंधश्रद्धामुळे हा धागा मी बांधलेला नाही आणि हे तुला सुद्धा माहिती आहे। हा धागा मी या कारणाने बांधला की माझ्यावर कुठले संकट येणार नाही, अशी तुझी मनापासून श्रद्धा आहे म्हणून मी हा धागा बांधला। तेव्हा गुंजा म्हणते की मग आता मीच सांगते की तो धागा काढून टाका। तेव्हा कबीर म्हणतो की माझ्या जवळच्या माणसाच्या इच्छा आणि भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे, इतरांना सुद्धा मी त्या तोडून देत नाही, त्यामुळे माझ्याकडून त्या तुटणे शक्यच नाही आणि मी तुला जवळची मानतो। तर गुंजा कबीरकडे बघू लागते। कबीर म्हणतो की असे का बघते की घरच्या सर्वांच्या समोर मी तू माझी मैत्रीण आहे हे सांगितलेस ना? गुंजा म्हणते की त्याच मैत्रीच्या नात्याने मी तुम्हाला तो धागा काढण्यासाठी सांगते। तर कबीर म्हणतो की घड्याळाचे काटे हे कायम एका दिशेने प्रवास करतात, त्यामुळे ते उलटे फिरवण्याचा तू प्रयत्न करू नकोस, मोडून जातील असे बोलून कबीर तेथून निघून जातो। त्यानंतर इकडे अशोकदादा आणि भास्करदादा एकमेकांशी बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात आणि ऐन वेळेस कबीर येऊन अशोकदादांची मदत करतो। तेव्हा अशोकदादा खुशून म्हणतात की हे बघा बापाच्या मदतीला आला मुलगा धावून। तेव्हा कबीर म्हणतो की वडिलांना कुठल्याही पराभवातून वाचवणे हे मुलाचे कर्तव्यच असते। तेव्हा अशोकदादा म्हणतात की खरंच कबीर मला तुझा अभिमान वाटतो। तेव्हा कबीर म्हणतो की त्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक कारण सांगणार आहे। तर भास्करदादा म्हणतात की काही पुरस्कार वगैरे मिळाले की काय? तेव्हा कबीर म्हणतो की हो तेच ते, परंतु त्या अगोदर आई आणि मृण्मयी कुठे गेल्या माहिती नाही, मी घरभर त्यांना शोधले,
तेव्हा भास्कर दादा म्हणतात की अरे मृण्मयी घरामध्ये आली असेल, तू जरा नीट बघ. तेव्हा अशोक दादा म्हणतात की तुझ्या आईचं जर सांगायचं म्हटलं तर कालपासून तिचं काहीतरी बिनसलेलं आहे. मगाशी एकटीच अंगणामध्ये बसली होती, मी तिला आत येण्यासाठी सांगितले परंतु तिच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे तेच माहिती नाही. तर कबीर सुद्धा विचारात पडतो. तेव्हा भास्कर दादा म्हणतात की अरे आम्हाला तरी सांग की काय तुझी गुड न्यूज आहे ती. तर कबीर म्हणतो की सांगतो. आणि डोंगरवाडीच्या चकमकीमध्ये मी एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव वाचवला होता, त्यासाठी सरकारकडून माझा सत्कार होणार आहे. ते ऐकून ते खूपच खुश होतात आणि ते दोघं आनंदाने कबीरचे अभिनंदन करतात. तेव्हा भास्कर दादा हे घाईने सर्वांना सांगण्यासाठी जातात. तर अशोक दादा कबीरला म्हणतात की ह्या सर्वात अगोदर तू ही गुड न्यूज तुझ्या बायकोला सांगायला हवी, कारण तिचा यावर सर्वात अगोदर हक्क आहे. तेव्हा कबीर मृण्मयीच्या रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो की चल ना खाली, मी सर्वांसाठी स्वीट आणले. तर मृण्मयी म्हणते की म्हणजे चला, स्वीट आणले म्हणजे नक्की काहीतरी आनंदाची बातमी आहे. कबीर म्हणतो की हो आनंदाची बातमी आहे आणि मला असे वाटले होते की अगोदर तोंड गोड करूया मग कान. तेव्हा कबीर सांगू लागतो की अगं डोंगरवाडीच्या जे पोलिसांच्या चकमकीत मी एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव वाचवला होता, तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त माझा सरकारकडून सत्कार होत आहे. तर मृण्मयी मात्र काही खुश होत नाही, फक्त ओके आणि कॉंग्रॅच्युलेशन असेच बोलते. चेहऱ्यावर मात्र तिच्या स्माईल नसते. तर ती विचारते कबीर तू तो धागा काढलास का. तर म्हणतो की मृण्मयी इतकी सिरियस. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो, तू तो धागा काढला की नाही. तेव्हा कबीर म्हणतो की ट्रॅफिक जाम झाले. तेव्हा मृण्मयी म्हणते की काय. कबीर म्हणतो की ट्रॅफिक जाम झाले आणि तुझी गाडी ही सकाळपासून तिथेच अडकली आणि मृण्मयी मला माझा आनंद हा सेलिब्रेट करायचा. तर मृण्मयी रागाने उठते आणि जोक करायच्या मूडमध्ये अजिबात नाही आणि सेलिब्रेट करायच्या तर त्याहून सुद्धा नाही. तेव्हा कबीर म्हणतो की अगं काही मुद्दे हे सोडून द्यायचे असतात. सकाळचा सूर्य मावळून आकाशात चंद्र सुद्धा उगवला. लोक त्यांची कामे संपवून घरी सुद्धा परतली. घड्याळाचे काटे सुद्धा पुढे सरकले. मृण्मयी म्हणते की अरे तूच व्यवस्थित बघ, कारण सकाळी 9 वाजता मी तो धागा तुला काढण्यासाठी सांगितला होता आणि आत्ता सुद्धा 9च वाजले. मग तूच विचार कर की घड्याळाचे काटे फिरून सुद्धा तेथेच आले. अगोदरचा मुद्दा सोडून मी पुढे जाण्यासाठी कबीर सरपोतदार वगैरे नाही. कबीर म्हणतो की मृण्मयी प्लीज ताणू नको, मी इतक्या छान मूडमध्ये आहे, आपण एकत्र जेवण करूयात. तेव्हा मृण्मयी म्हणते की तू जेव, मी पाणीपुरी खाऊनच आलेले आहे बाहेरून. लग्न झाल्यापासून वाट बघत होते की आज नेशील तू पाणीपुरी खाण्यासाठी, उद्या नेशील, परंतु आता मी स्वतः एकटी जाऊन खाऊन आले. तेव्हा कबीर म्हणतो की माझ्या ऑफिसमधले सर्वजण हे पार्टी करण्यासाठी सुद्धा गेलेत आणि ते पण माझ्या सत्कारामुळे, आणि मी तर ठरवले की आजचा हा आनंदाचा क्षण मी तुझ्यासोबत घालून तुझ्यासोबत एन्जॉय करून जेवण करावेत. मृण्मयी म्हणते की केवढा त्याग केला रे तू माझ्यासाठी. कबीर म्हणतो की मी तसे म्हणत नाही. तर मृण्मयी म्हणते की मग बोल ना तसे, तुला जे वाटते ते तू बोलूनच टाक. मी तर ठरवलेच आहे, माझ्या मनात जे काही आहे ते मी तुला बोलूनच टाकणार. कबीर म्हणतो की मी कधी तुला म्हटलो की तू बोलू नकोस. मृण्मयी म्हणते की अरे तू म्हटला नाही, परंतु मी बोलले नाही बोलले तुला काही फरक पडतच नाही. तेव्हा कबीर डोक्याला हात लावतो. तर मृण्मयी म्हणते की आत्ता समजले का, एरवी मी तुझ्याबरोबर सेलिब्रेशन करण्यासाठी तुझी वाट बघत राहायचे, परंतु तेव्हा तू माझ्याबरोबर कसा वागायचा, मग आत्ता मी कसे वागले त्याच्यावरून तुला ते तर समजले असेल. कबीर म्हणतो की म्हणजे तुला बदला घ्यायचा की काय. तेव्हा कबीर म्हणतो की अगं खरंच आता हे सर्व सोडून दे, मला इतकी भूक लागलेली आहे, घरातील सर्वांचे जेवण सुद्धा झाले, मग तू चल आपण सोबत जेवूया. मृण्मयी म्हणत असते की तू जा, मला नाही जेवायचे, माझं पोट भरलेलं आहे. तर कबीर म्हणतो की अगं जेवण करू नको, परंतु माझ्या सोबत तर चल. मृण्मयी म्हणते की जेवण करणारी म्हणून की वाढणारी म्हणून. कबीर म्हणतो की मृण्मयी आता बाद झाले, मी मगाचपासून तुला सावरण्याचा प्रयत्न करतो, परंतु तू तर उधळूनच लावते. मृण्मयी म्हणते की माझ्या बोलण्याचा तुझ्यावर जर काही परिणाम होतच नसेल मग काय उपयोग हे सर्व. तर कबीर रागाने बाहेर निघून जातो. तेव्हा कबीर बाहेर येतो तर गुंजा तेथेच असते. तर कबीर तिला म्हणतो की जेवायला वाढ. तर गुंजाला मधूने जे काही सांगितलेले असते की कबीरचे कोणतेही काम तू करायचे नाही, त्याची बायको किंवा मी आहे त्याचं हे सर्व काम करण्यासाठी, ते सर्व गुंजाला आठवते. गुंजा विचार करके टीव्ही आई नवरा जेवणासाठी मागतो आणि मी वाढू शकत नाही, कसलेही विपरीत माझ्यासमोर तू घडवून ठेवले. तेव्हा कबीर गुंजाला म्हणतो की प्रॉब्लेम काय, मी तुला जेवायला वाढ म्हणतो आणि तू का वाढत नाही. तेवढ्यात मधू ही कबीर पुढे ताट घेऊन येते आणि कबीरला म्हणते की त्यात इतकं आश्चर्याचं काय.
आत्तापर्यंत मीच तुला जेवण वाढत होते। आणि मधू ही गुंजाकडे रागाने बघत असते तर गुंजा ही आतमध्ये जाण्याचे नाटक करते आणि दरवाजा मागे उभी राहून सर्व काही ऐकत असते। तर मधू कबीरला म्हणत असते की कबीर मला तुझ्याबरोबर महत्त्वाचे बोलायचे। तर गुंजा घाबरते आणि आपले डोळे पुसत म्हणते की आईला तर काही समजले नाही ना। तेव्हा कबीर म्हणतो की माझ्यामुळे आणि मृण्मयीमुळे घरातील सर्वांना त्रास होतो, कारण आमच्यामधील जे वादविवाद आहे ते सर्वांना सहन करावे लागतात, परंतु मी लवकरच ते सर्व सॉल्ट आउट करणार। आणि खरंच आत्ता माझी चिडचिड होते, जर काही अर्जंट असेल तर तू नंतर बोल। आणि परत एकदा सॉरी बोलतो आणि आई प्लीज जे काही बोलायचे असेल ते नक्की बोल अशी पुन्हा मधूला म्हणतो। मधू म्हणते की नाही नको, माझ्या मुलाच्या 2 घासाच्या सुखापेक्षा ते इतकं महत्त्वाचे नाही। आणि ती कबीरला जेवायला सांगते। तर कबीर म्हणतो की आज माझ्या एक गोष्ट लक्षात आली। तर कबीर म्हणतो की मी खात्रीने सांगतो की जेवढं आपल्याला आपली आई समजून घेते तेवढं दुसरं कोणी समजून घेणार नाही। आणि मृण्मयीकडे तो बघत असतो, म्हणजे तिच्या रूमकडे। तेव्हा मधू म्हणते की कबीर पण दरवेळी आईला जर मुलं समजली असती असे सुद्धा खात्रीने सांगता येत नाही। कबीर म्हणतो की नाही आई, आईला सर्व काही समजते, इज द बेस्ट। तेव्हा मधू ही मनात विचार करते की आई ही बेस्टच असते कबीर, कारण मनाच्या शांतीसाठी ती आपल्या मनातील वादळ ही तसेच थोपवत असते। पण ते वादळ थोपवताना तिची काय अवस्था होत असते फक्त ते तिच्या मनाला माहिती असते। तेव्हा गुंजा हे सर्व ऐकते आणि हे जे सर्व काही आहे ते जर तुमच्या आईला साहेबा समजले तर ते आपल्यासाठी खूप अवघड होईल। आणि गुंजा आतमध्ये येऊन अभ्यास करत असते। तेवढ्यात कबीर येतो आणि कबीर हा गुंजाला म्हणतो की काय चाललंय तुझे नेमकं, तू मगाशी मला जेवणासाठी का वाढले नाही। तर गुंजा ही घाबरते। गुंजा मात्र काही बोलत नसते। कबीर विचारतो की काय झाले, तू बोलत का नाहीस, हा धागा काढला नाही म्हणून का। तर गुंजा ही आपले डोळे पुसत असते। तेव्हा कबीर म्हणतो की तुझ्या इच्छा खातीर आणि तुझ्या श्रद्धेपोटी हा धागा मी बांधला, माझ्यावर कोणते संकट येणार नाही अशी तुझी इच्छा होती म्हणून हा धागा मी बांधला, आपल्यातील मैत्रीच्या नात्यासाठी हा धागा मी बांधला होता। आता ठीक आहे, तुला जर त्रास होत असला तर कबीर लगेच आपला तो धागा असतो तोडून टाकतो आणि कोणतीही संक्रांत वगैरे काही माझ्यावर यायची असेल तर ती येऊन दे, परंतु तू स्वतःला मात्र माझ्यामुळे त्रास करून घेऊ नकोस असे गुंजाला स्पष्ट शब्दात तो उत्तर देतो। आणि धागा गुंजाच्या हातामध्ये देऊन तो बाहेर येत असतो आणि आपल्या रूममध्ये जायला निघलेला असतो। तेवढ्यात मधूचे लक्ष कबीरकडे जाते आणि गुंजाच्या रूममध्ये कबीर आत्ता यावेळेस काय करतो म्हणून ती लगेच कबीरला आवाज देते आणि थांबण्यासाठी सांगते। तेव्हा कबीर म्हणतो की आई, तेव्हा मधू म्हणते की बाद झाले आणि त्याच्या हाताला धरून ती गच्चीवर घेऊन येते। कबीर म्हणतो की आई काय झाले, तर मधू ही रागाने कबीरकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो। भागामध्ये मधू ही रागाने विचारते की गुंजाने तुला तो धागा कोणत्या नात्याने बांधला कबीर, तुझं आणि गुंजाचं काय नातं आहे। तर कबीर घाबरतच म्हणतो की नवरा बायकोचं, डोंगरवाडीमध्ये आम्हाला लग्न करावे लागले हे मी तुला सांगणारच होतो। तर सनकनाशी मधू कबीरच्या कानामागे देते। तर कबीरला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।